दृष्टिकोनातून आम्ही विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती, म्हणजे त्यावेळच्या, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लावण्याच्या अटी घातलेल्या होत्या. त्यातले अनेक प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले. त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेले घोटाळे, कारखाने विक्रीचे झालेले घोटाळे, बँकांच्या मध्ये झालेले घोटाळे, हे बैलगाडीमध्ये भरून पुरावे नागपूरच्या अधिवेशनामध्ये घेऊन आलेले होते. ते बैलगाडी आणि पुरावे अजून सापडलेले नाहीत, कुणीही तुरुंगात गेलेलं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी या शेतकऱ्यांचं जगण्याचं साधन आहे. आणि ही सगळी व्यवस्था मोडणारे आजही राजरोसपणे उजळ माथ्यानं फिरतायत. त्यातले काही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन पवित्र झालेले आहेत. पक्ष बदलला की पवित्र होतो आणि त्याचे सगळे गुन्हे माफ होतात, हे पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो आहे. आमचे प्रश्न मात्र आहे तसेच राहिले. स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाचे 1.5 हमीभाव देणं, हे आश्वासन हवेत विरलं. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं, विशेषतः डाळी आणि तेलबियाच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करावं, असं मन की बात मधून पंतप्रधानांनी आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं. शेतकऱ्यांनी ते केलं, परंतु त्यांच्या वाट्याला आलं फक्त आणि फक्त कर्ज. 6,500 रुपये सोयाबीनला मिळणारा भाव आज 2,500 वर खाली आला. उत्पादन खर्च मात्र वाढत गेला. कापसाची अवस्था तीच, डाळीची अवस्था तीच. तूर खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला, घोटाळे झाले. घोटाळे करणारे भारतीय जनता पक्षातलेच अनेक जण आहेत, पण तेही आज उजळ माथ्यानं फिरतायत, त्यांच्यावर कारवाई नाही. आज 3-3 वर्ष झालं शेतकऱ्यांना विजेच्या जोडण्या मिळत नाहीत. सोलर पंप मिळणार होते, ते कुठं बसवले काही माहित नाही. मागेल त्याला शेततळे मिळणार होते, ते काय झालं मला माहित नाही. अशा पद्धतीनं गेल्या 3.5 वर्षामध्ये आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाही. कर्जबाजारीपणा वाढत चालला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या, शेतकऱ्यांची मुलं बाळ आत्महत्या करायला लागली. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्था परिवर्तनासाठी जे सरकार निवडून आणण्यासाठी आम्ही धडपडलो होतो, संघर्ष केला होता, अंगावर अनेक केसेस घेतलेल्या होत्या, ते सरकार याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय, केंद्रातला आणि राज्यातलं दोन्ही. आणि म्हणून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे कार्यकारिणीनं की या केंद्राने राज्य सरकारशी आपला असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकायचा. अर्थात त्यामुळे काही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, आम्हाला माहिती आहे. आम्ही एवढेही भाबडे नाही की त्यामुळे काही सरकार अडचणीत येणार आहे असं समजणं एवढे भाबडे नव्ह. कारण हा आमच्याकडं विधानसभेतला आमदार आहे, विधान परिषदेतला एक होता, तोही आमचा राहिलेला नाही. आणि मी एक खासदार केंद्रातलं सरकार अस्थिर करू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नसला तरी सुद्धा आम्हाला जे वाटत होतं की आम्ही सत्ता परिवर्तन केलेलं आहे, ते व्यवस्था परिवर्तनासाठी याचा भ्रमनिरास झाल्यामुळं आधी तर आत्मक्लेश करून आम्ही प्रायश्चित्त घेतलेलं आहेच, पण आता अधिकृतरित्या आम्ही या सरकारशी असलेला संबंध तोडलेला आहे. आम्हाला आता तूर्तधारी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवायचे नाही. सगळ्या राजकीय पक्षाशी समान अंतर ठेवून यापुढे फक्त आणि फक्त देशातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा आणि कोरा झालेला 7/12 पुन्हा कर्जानं भरू नये म्हणून आधीच असलेलं कर्ज पूर्णपणे मुक्त करून 7/12 कोरा आणि पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव, या 2 मुद्द्यासाठी
देशभरातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणून आम्ही आमचं म्हणणं आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू आणि जोपर्यंत हे उद्देश साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त करणार नाही. पुन्हा एकदा रस्त्यावरची लढायला आम्ही सुरुवात करू. शेट्टी साहेब, सरकारमधून बाहेर पडलाय म्हणजे एनडीए मधून पण तुम्ही बाहेर पडलात. मी आता जाहीर केलं की केंद्र आणि राज्य सरकारशी आम्ही संबंध तोडलेले, त्याचा अर्थच झाला ना. शेट्टी साहब, आज ही अन्ना हजारे ने भी ये कहा है कि दिल्ली में वो अपना फिर से अनशन करेंगे अगर सरकार, उसमें उन्होंने जो भी बातें कही है उसमें स्वामीनाथन आयोग लागू करना ये भी एक क्लॉज डाला हुआ है. क्या आपकी उनसे बात हुई है या साथ में कोई आंदोलन करने का विचार है, क्योंकि उन्होंने भी दिल्ली की ही बात करी. समाज में कोई आदरणीय व्यक्ति समाज के हित में कोई अगर सोचता है तो एक साथ उनकी आवाज आती है. इसी का एक उदाहरण है. मुझे पता नहीं था कि अन्ना जी ने आज क्या प्रेस ली है, लेकिन जो आज मैं कहता हूँ वही अगर अन्ना जी कहते हैं, इसका मतलब ये कहे कि समाज में जितने भी सज्जन लोग हैं उनको ऐसा लगता है कि अब परिवर्तन होना चाहिए और संघर्ष होना चाहिए. आपने बाहर आने, सत्ता से बाहर आने का जो निर्णय लिया है उससे पहले किसी से बात हुई थी? किसी को आपने ये एक समय सीमा दी थी कि ये समय सीमा तक अगर मांगे पूरी नहीं होती है तो हम बाहर जाएंगे? तुम्ही 26 जुलैची डेडलाईन दिली होती, त्याच्या आधी सुद्धा माध्यमातून खूप बातम्या येत आहेत. सरकारने संपर्क केला राज्य केंद्रावर? खरं तर मुंबईला 30 मेला ज्यावेळी आत्मक्लेश यात्रेचा समारोप केला होता त्याचवेळी आम्ही स्वतःहून 26 जुलैपर्यंतची मुदत दिलेली होती. पण त्या दरम्यान सरकारनं काही आमच्याशी संपर्क साधला नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या पुणतांब्याच्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी चळवळीत आले. परिस्थिती काही बदलली आणि मग कर्जमुक्तीच्या संदर्भातल्या चर्चा काढायला लागल्या आणि त्या चर्चेमध्ये कुठेतरी खंड पडू नये म्हणून आम्ही 26 जुलैच्या मुद्दे पुन्हा वाढवली. पुन्हा आम्ही थोडं थांबायचं ठरवलं. त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु या काळामध्ये सरकारनं काही सकारात्मक अशी भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळं आता आम्ही ठरवलं की ठीक आहे, त्याला काही बोलायचं नसेल कारण ते आता सत्य त्यांना असं वाटत असेल कदाचित की हे काय सरकार अस्थिर करणार आहेत. एका बाजूला सगळ्या झुंडीच्या झुंडी पक्षामध्ये येत असताना काही लोक हात सोडत असतील तर सोडण्यात काय फरक पडतो. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही मुद्द्यासाठी प्रश्नासाठी लढणारी माणसं आहोत. परिणामाची चिंता आम्ही कधीच केली नाही आणि यापुढे करणार नाही. आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे मी बोलत नाही, सर्वसामान्य माणसांच्या मनातला जो आतला आवाज आहे तो आवाज आम्ही ऐकलेला आहे आणि तोच आम्ही बोलतो. 4 तारखेला आपण जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये नेमकं सदाभाऊ यांच्या संदर्भात तो विषय आता संपलेला आहे आणि पुन्हा पुन्हा या विषयावर बोलायचं. आम्हाला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची चळवळ, शेतकऱ्यांचे प्रश्न याच्या पलीकडे आम्हाला काही दिसत नाही. 4 तारखेला फक्त रितसर रवी तुपकरांचं एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. त्यांनी जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वी माझ्याकडे राजीनामा दिलेला होता. तो राजीनामा कार्यकारिणीनं स्वीकारलेला आहे आणि तो आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मी स्वतः शिष्टमंडळाकडे जाऊन देणार आहे आणि त्याचवेळी अधिकृत आम्ही सांगणार आहे. असं व्हायला नको की वृत्तपत्रातून त्यांना कळालं किंवा माध्यमातून त्यांना कळालं असं व्हायला नको म्हणून आम्ही त्यांना सांगणार आहोत की आता आम्ही ना महायुतीमध्ये आहोत ना एनडीए मध्ये आहोत. आम्ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे आहोत एवढं सांगणार आहे. शेट्टी साहेब, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशी तुमची सातत्याने मागणी, प्रमुख मागणी तुमची खरं तीच आहे. आता सुप्रीम कोर्टात सुद्धा सरकारने सांगितलं की हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. या पार्श्वभूमीवर मला असं विचारायचं, खरंच ते तुम्हाला असं वाटतं का? कारण तुमचा एक स्वाभिमानी दूध संघ आहे, तर तुम्ही खरंच तेवढा दर देता का तुमचा संघ म्हणून? या विषयावर माझ्यापेक्षा विद्वान मंडळी तिथं नीती आयोगामध्ये काम करतायत, सरकारमध्ये काम करतायत आणि ज्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं होतं ते 13 वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काहीतरी अभ्यास करूनच ते आश्वासन दिलेलं असेल आणि ही सगळी मंडळी हे सत्यवचने रामाचे अनुयायी आहेत. राम जर बोले तसं चाले असं रामाचं व्यक्तिमत्व होतं आणि मला वाटतं की त्यांनी रामाचं नुसतं अनुनय करू नये तर अनुकरण करावं आणि जसं रामाने दिलेला शब्द पाळला आणि सत्यवचने राहिलं त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा दिलेलं आश्वासन पाळावं असं मला वाटतं.
सर नवंबर में जो आंदोलन होने वाला है तो राज्य भर से क्या एक कोई कमेटी गठित हुई है, किस तरह से इसका सारा कोऑर्डिनेशन होगा? पूरे देश के विभिन्न विभागों में विभिन्न राज्यों में तकरीबन 162 किसान संगठन काम करते हैं और वो हमारे साथ जुड़े हुए हैं और उनकी एक हमने किसान ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिति बनाई है। उस समिति ने 6 जुलाई से किसान की यात्रा निकाली है। उसका दूसरा चरण कल से शुरू होने वाला था, वो थोड़ा सा पोस्टपोन हुआ है, लेकिन तीसरा चरण 15 सितंबर से शुरू हो रहा है और पूरे देश में ये यात्रा घूमने के बाद 20 नवंबर को हम पूरे देश के किसानों को इकट्ठा करेंगे इस कमिटी के तहत। शेट्टी साहेब, सीएमच्या बैठकीमध्ये केंद्रेकरांच्या बदलीचा मुद्दा असणार आहे. आता मला वाटतं की सगळेच मुद्द्यावर चर्चा करू, कारण केंद्रेकर हे कृषी आयुक्त आहेत आणि त्यांनी काय जर चुकीचं केलं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान केलं आहे, त्यांनी काय भ्रष्टाचार केला आहे का हे आम्हाला कळायला पाहिजे, नाहीतर त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला का हे आम्हाला कळायला पाहिजे. दोन्हीतले कुठली गोष्ट आम्हाला सरकारला सांगावी. शेट्टी साहेब, तुमच्याकडे अशी काय माहिती आहे का केंद्रेकरांनी कुठला घोटाळा बाहेर काढला होता किंवा काय? माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही. आणि असं काय घडलं की केंद्रेकरांना 1-2 महिन्याच्या आत तिथून हलवावंच वाटलं. केंद्रेकर जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि शेती क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय घातक असतील तर तिथं त्यांना आणणारे कोण होते त्यांचं नाव कळायला पाहिजे. मग आणि लवकरच आम्ही विभागीय पातळीवरच्या सोयाबीन आणि कापूस परिषद, ऊस परिषद तर असते आमची, पण परिषदा घेऊन संपूर्ण राज्यामध्ये एका बाजूला वाजवी दराचं आंदोलन चालू होईल, दुसऱ्या बाजूला 7/12 कोरा आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमी व्हावं यासाठी सुद्धा आमचं आंदोलन राहील. शेट्टी साहेब, चंद्रकांत पाटलांनी तुम्हाला एक हे दिलं होतं की सरकारमध्ये जर सहभागी झाले, स्वाभिमानीचे झाले तर आम्ही त्यांना सामावून घेऊ. म्हणजे सरकारमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या मागण्या सरकारच्या याच्यावर बसून पूर्ण करता येत होत्या. असं असताना तुम्ही आंदोलन म्हणजे बाहेर पडायचा निर्णय का घ्या? खर तर मी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे आणि कार्यकारिणीसमोर सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम नको म्हणून मी सांगितलेलं आहे. मी स्वतःसाठी कधीही मंत्रीपद मागितलेलं नाही आहे आणि कारण माझं काही स्वतःची काही धोरणं आहेत, ठरलेली आहेत. शेतकरी चळवळीचं नेतृत्व करत असताना चळवळ वाढवायची असेल तर कुणीतरी एकानं चळवळीचं ठामपणानं खंबीरपणानं नेतृत्व करणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या गोष्टीचं कधी आम्ही मागणीच केलेली नव्हती. तरी सुद्धा जाणीवपूर्वक या बातम्या फिरून चळवळीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात, असा त्याचा अर्थ काढावा लागेल. शेट्टी साहेब, मगाचा थोडा प्रश्न अर्धवट राहिला. आपण स्वामीनाथन आयोगाचं बोलत होतो तर त्या शिफारशीप्रमाणे आपला जो स्वाभिमानीचा दूध संघ आहे तर तेवढा दर आपण देऊ शकतो का? उत्पादन खर्चाच्या 50% जास्त आपल्या त्याच्यापेक्षा जास्त देतोय. त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं बांधून दिलेल्यापेक्षा जास्त आम्ही ते करून दाखवलेलं आहे. आज सरकारनं सांगितलं 24 रुपये भाव द्या तर आम्ही 27 रुपये भाव देतो. दुसरा एक प्रश्न होता आता, म्हणजे आम्ही असं नाही नुसतं मोर्चे काढणारी भाषण करणारी माणसं नाही, आम्ही करून दाखवतो जिथं संधी. दुसरा एक प्रश्न होता, तुपकरांचा राजीनामा झालाच आहे तर वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत म्हणजे फक्त पुण्याबद्दल नव्हे तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा पातळीवरच्या समित्या वगैरे आहेत त्याच्यात जर आपले काही पदाधिकारी असतील, आमचे कार्यकर्ते त्यांनी कुठेही नेमलेले नाहीत. हाही एक संभ्रम आहे की आमचे अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी सत्तेत आहेत आणि मग आता असे आमचे पदाधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा असे नवीन योजना मला आणावी लागेल. असे कुणीही कार्यकर्ते आमचे नाही आहेत.